पार्लर सारखा लुक देणारा, तरीही अगदी झटपट होणारा, बिगिनर्स फ्रेंडली आणि क्रिएट करायलाही सोपा असा हा हेअर बन। सर्वात आधी मी मोठ्या दाताचा कंगवा घेऊन इथे स्कॅल्पचे हेअर मी अगदी व्यवस्थितपणे विंचरून घेतलेले आहेत। मी इथे मेसी बन हेअर लुक तयार करत आहे, म्हणून खालच्या केसांना आपण जास्त विंचरणार नाही आहोत। एक मोठा बो घेऊन मी सर्व हेअर अगदी व्यवस्थितपणे टाय करणार आहे। याच्यासाठी हाय पोनीटेल बांधायची आहे। जेवढे शक्य होतील तेवढे केस आपण वर घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर, इथे मला माझ्या पोनीटेलची डिझायर हाईट मिळण्यासाठी मी माझे सर्व केस पुढे घेतलेले आहेत आणि मग मी त्यांना हेअर टाय केलेला आहे। इथे एक मेसी बन किंवा स्लिक बन्ससाठी छोटीशी टिप, जेव्हा कधी पण आपण असे बन्स घालतो, पार्टीवेअर्स असतात, तेव्हा कधीही मोठे कानातले यूज करायचे आहेत, झुमकास किंवा आता मी जसे घातले आहेत तसे, आणि ज्वेलरी मिनिमम ठेवायची आहे। त्याने आपण जो काही लुक केलेला आहे तो एनहान्स होतो। इथे माझी पोनी घालून तयार झालेली आहे। आता आपण इथे यूज करूयात या प्रकारचा डोनट। मार्केटमध्ये हा डोनट अगदी सहज पद्धतीने उपलब्ध होतो किंवा तुम्ही याला सहजपणे ऑनलाईन सुद्धा ऑर्डर करू शकता। पाहू शकता तुम्ही, मी माझे सर्व केस इवन पद्धतीने डोनटच्या बाजूने स्प्रेड केलेले आहेत। असे केल्याने आपला डोनट जागचा हलणार नाही। किंवा तुम्ही इथे युपिनचा सुद्धा वापर करू शकता। मी आणि एक रबर बँड घेतलेला आहे आणि त्याला या पद्धतीने लावत आहे की आपला डोनट जागचा हलणार नाही। याच्यानंतर जे आपण केस स्प्रेड केलेले आहेत त्यांचे पार्टिशन करायचे आहेत, दोनमध्ये डिवाइड करायचे आहे। एक साईडच्या पार्टिशनचे अगेन दोन भाग करून त्याला दाखवलेल्या पद्धतीने ट्विस्ट करत जायचं आहे। हा आपला मेसी बन असल्यामुळे अगदी व्यवस्थितच आलं पाहिजे असं काहीही नाही आणि ते दिसायला सुद्धा छान दिसतं। फक्त आपल्याला इकडे ट्विस्ट केलेले हेअर लूज होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे। आपण ज्या साईडचे हेअर ट्विस्ट केलेले आहेत त्याच्या ऑपोजिट साईडने जायचं आहे आणि जोपर्यंत आपण हेअर राऊंड करू शकत आहोत तोपर्यंत ते राऊंड करून घ्यायचे आहेत। मेक शुअर की आपला हेअर बनचा बँड दिसला नाही पाहिजे। त्याला एका युपिनने सिक्युअर करून घेऊयात। सेम मेथड मी दुसऱ्या साईडच्या हेअर पार्टिशनला सुद्धा करणार आहे। दोन भाग करायचे आहेत आणि ट्विस्ट करत जायचं आहे। पूर्ण एंडपर्यंत ट्विस्ट केल्यानंतर त्याला त्या पार्टिशनच्या ऑपोजिट साईडने राऊंड करून घ्यायचं आहे। तुम्ही स्क्रीनवर बघू शकता मी कशा प्रकारे करत आहे ते। यामुळे आपला हेअर बन खूप मेसी आणि क्लासी दिसायला लागतो। इथे तुम्ही पाहू शकता की मी वरून दाखवत आहे त्याच्यामुळे माझा रबर बँड दिसत आहे, पण तो आपण जेव्हा पुढून बघू तेव्हा तो दिसणार नाही आहे। इथे आपले 2 ते 3 युपिन्समध्ये काम होऊन जाईल, पण जर तुम्हाला वाटत असेल की तो जास्त वेळ टिकावा किंवा तुम्ही पहिल्या वेळेतच सिक्युअर नसाल तर तुम्ही जास्त युपिन्स सुद्धा वापरून हेअर बन सिक्युअर करू शकता। इथे पुढे जे काही प्लायवेज आलेले आहेत ते आपण कंगव्याच्या साहाय्याने नीट करायचे आहेत आणि मस्त अशा फ्लिक्स काढायच्या आहेत। वरचे केस जरासे ओढायचे आहेत जेणेकरून जरा हाईट मिळेल आणि इकडे आपला मेसी बन तयार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच। चॅनेलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा। व्हिडिओज जरी आवडत असतील, युजफुल वाटत असतील तर लाईक करा आणि हो, शेअर करा आपल्या त्या मैत्रिणींना ज्यांना या हेअरस्टाईलची गरज आहे। तुम्हाला पुढचा कोणता व्हिडिओ बघायला आवडेल, कशा बाबतीत मी आणि व्हिडिओ घेऊन येऊ हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण ही हेअरस्टाईल नक्की ट्राय करा। तोपर्यंत बाय, खुश रहा, मजेत रहा।